आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, श्रीमती बानो मुसा जमादार, श्री दयानंद ज्योतिराम खोत आणि श्री गणेश शिवाजी माळी विजयी। प्रभाग क्रमांक 7 मध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व चारही उमेदवारांचा विजय झाला असल्याने सबका साथ सबका विकास यांनी मतदान प्रभाग 7 मध्ये विकासासाठी अखेर साथ दिल्याने उमेदवार यांनी मतदार राजाचे आभार मानले आहेत। चारही उमेदवारांना प्रभागाने साथ दिल्याने विकासाची साथ देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले आहे। मिरज शहरामध्ये जोरदार असे रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली। संत रोहिदास मार्ग सांगली वेस येथे सातपुते पॅटर्नचे बॅनर झळकू लागले आहेत। किंगमेकर म्हणून श्री बसवेश्वर सातपुते आणि डॉक्टर हेमराज सातपुते यांचे फोटो बॅनरवरती झळकत होते। संपूर्ण सातपुते परिवार एकजुटीने एक दिल्याने या निवडणुकीमध्ये आपली ताकद काय आहे ती त्यांनी दाखवून दिली आहे। त्यामुळे सातपुते पॅटर्नची जोरदार चर्चा सगळीकडेच ऐकायला मिळत आहे। या विजयामध्ये अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व मंडळे यांचा सहभाग नोंदवला गेला होता। यामध्ये प्रामुख्याने माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या सुनबाई सौ रसिकाताई खाडे तसेच श्री बाबासाहेब सातपुते यांचे देखील विजयश्री खेचून आणण्यामध्ये मोलाचा वाटा आहे। भारतीय जनता पार्टीचं जल्लोषी विजयामध्ये विजयाचे घोडदौड झालेले आहे आणि पूर्णपणे संपूर्ण पॅनल विजयी ठरलेले आहे। नमस्ते, मी विनोद कांबळे, मुलामुलाजी कांबळे यांचा लहान चिरंजीव। मी प्रभाग क्रमांक 7 मधल्या सर्व नागरिकांचे शतशः ऋणी आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या आईला प्रचंड बहुमताने विजयी केलं। यापुढे आमच्याकडून जे काही प्रयत्न होते तेवढे प्रयत्न करून तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार सन्माननीय सुरेशभाऊ खाडे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे 4 अधिकृत उमेदवार दिले होते त्या चारही उमेदवारांना या प्रभाग क्रमांक 7च्या जनतेने भरघोस मताने असं विजयी केलेला आहे। मी या सर्व माता भगिनींना ज्यांनी मतदान केलं या सर्वांना एक आश्वासित करू इच्छितो की हे चारही की तुम्ही निवडून दिलेले हे तुमच्या घरची माणसं आहेत, विकासाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाहीत हे त्यांना सांगू इच्छितो। काही जणांना असं वाटत होतं की प्रभागाचा विकास करण्याकरता आमच्यामध्ये कुठेतरी फूट पाडून काहीतरी राजकारण करावं, पण इथल्या स्थानिक जनतेने दाखवून दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीवर असलेलं प्रेम आणि विश्वास, हे मतदानारूपी आम्हाला दिलेला आशीर्वाद आम्ही कधीही त्यांचा वाया जाऊ देणार नाही। आणि ह्या इथून पुढे येणाऱ्या सर्व काळामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या नेतृत्वाखाली हे चारही उमेदवार खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच आश्वासित करतो व सर्व मतदारांचे मतदान केल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, कृतज्ञ ऋणी आहे सर्वांचे। संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।